अभंग क्रमांक आहे 2170. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी काकुळती, किव माझी सांगा काकुळती. अनाथ अतीत पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला, त्या विठू माऊलीला प्रिय असलेल्या संत मंडळींकडं वशिला लावताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. काय म्हणतायत ते, की तुम्ही संत मंडळी माझी त्या पांडुरंगाला आठवण करून द्या, माझी आठवण सांगा की तुकोबरायांना त्यांच्याशिवाय, विठू माऊलीशिवाय, त्या पांडुरंगाशिवाय दुसरं तिसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त विठू माऊलीच हे सर्व काही तुकोबरायांचं आहे. किव माझी काकुळती, किव माझी सांगा काकुळती. म्हणजे अगदी काकुळतीला येऊन तुकोबराई संत मंडळींकडे आग्रह धरतात की तुम्ही माझ्या भक्तीची, मला त्या पांडुरंगा वाचून कोणीही नाही असा निरोप त्या पांडुरंगापर्यंत तुम्ही पोहोचवा. तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. म्हणजे तुम्ही जर माझी शिफारस कराल, बघा कसा वशिला तुकोबराई संत मंडळींकडे लावतायत की तुम्ही जर माझी शिफारस केली तर अगदी पांडुरंग परमात्मा, ती विठू माऊली सुद्धा मला टाळणार नाही, नाकारणार नाही, उपेक्षणार नाही. अशा आशयाचा हा अभंग या ठिकाणी कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुळती. अनाथ अतीत पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. तुकोबराय अगदी संत मंडळींकडेच वशिला लावतायत आणि त्यांच्याकडून शिफारस मागतायत की तुम्हीच माझी पांडुरंगाला आठवण करून द्या, मग पांडुरंग परमात्मा मला त्याच्या चरणावरती घेईल, मला